बघा, प्लॅनेटरी मोशन्स काय? प्लॅनेटरी मोशन्स. मार्कर चालत नाही, नवीन घेतला. प्लॅनेटरी मोशन्स. प्लॅनेटरी मोशन्स म्हणजे काय? प्लॅनेटरी मोशन म्हणजे काय? ग्रहांची कक्षा. चल काय म्हणणार आपण? ग्रहांची कक्षा, सिंपल भाषेमध्ये. ओके, ज्याच्याविषयी मांडलं होतं, ज्याचा अभ्यास केला, केप्लर्स, योहानस केप्लर्स. ओके, योहानस केप्लर्स हे जे सायंटिस्ट होते, त्यांनी उघड्या डोळ्याने जे ऑब्झर्वेशन केलं की ग्रह सूर्याभोवती कसे फिरतात, त्यांनी उघड्या डोळ्याने ऑब्झर्वेशन करून हे 3 लॉ आपल्याला दिले होते, ज्याला आपण केप्लर्सचे लॉ म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? केप्लर्स लॉ. ओके, त्याच्या पहिले एक कन्सेप्ट आपण थोडीशी समजून घेऊया. ओके, हा काय आहे, याला काय म्हणतात? याला म्हणतात कोन. याला काय म्हणतात? कोन. आपल्याला कोन खायचा होता, है नाही? पैसा मग कोन, ज्याला मराठीत आपण म्हणणार आहे शंकू. याला काय म्हणतो आपण? शंकू. काय म्हणणार आहे? शंकू. ओके, शंकूला आपण असं सरळ कट केलं. शंकूला आपण असं सरळ काय केलं? कट केलं. काय केलं? कट. हा, तर आपल्याला काय दिसतो? एक खाली असं वरून जर बघितलं एक सर्कल आपल्याला दिसेल का? हो. तर मूड नेहमी खराब होत राहतो, तर मग मूड खराब झाला, त्याला आपण असं तिरकस कट करू. कसं करू? तिरकस कट. तिरकस कट केल्यानंतर तुम्हाला गोल दिसण्याच्या ऐवजी असा एक भाग तुम्हाला पाहायला भेटेल. हा गोल म्हणता येईल का? नाही. याला म्हणतात लंब वर्तुळ. याला काय म्हणतात? लंब वर्तुळ. याला काय म्हणतो आपण? लंब वर्तुळ. आणि पहिलं जे दिसलं त्याला काय म्हणतो आपण? वर्तुळ. त्याला काय म्हणतो आपण? वर्तुळ. म्हणजेच काय? सर्कल. याला काय म्हणतो आपण? सर्कल. याला म्हणणार आपण इलिप्स. याला काय म्हणणार आपण? इलिप्स. ओके, ध्यानात ठेवा. लंब वर्तुळ म्हणजे इलिप्स आणि सर्कल म्हणजे वर्तुळ. ओके, ध्यानात ठेवा. आता आपण लंब वर्तुळ काढू, म्हणजेच इलिप्स काढू. आला की इलिप्स? नाही आला, वापस काढू. आला का? आला थोडासा, आहे की नाही? दिसतोय का? नाही दिसत. मॅडम, आम्हाला मार्कर द्या. आमचा मार्कर चालत नाही, फेंट चालतोय. आम्हाला डार्क चालणार मार्कर पाहिजे. मॅडम नाही तिथं, मार्कर घ्या. मग देताय का? बर. हा काय आपला? इलिप्स. हा काय आपला? इलिप्स. आणि हा आहे आपला सर्कल. दिसला तुम्हाला? असा एक्झॅक्ट सर्कल मारलेला आहे मी, तो दिसत नाही पण तुम्हाला, बरोबर आहे नाही? ओके, बघा. हा आहे आपला इलिप्स, लंबवर्तुळ. हा आहे आपला सर्कल, आहे की नाही? ओके, थोडासा अंड्यावानी झालेला आहे, पण तो आहे सर्कल. याचा हा असतो केंद्रबिंदू. याचा काय असतो? हा केंद्रबिंदू. ही आहे याची त्रिज्या. ही आहे कायची? त्रिज्या, म्हणजेच काय? रेडियस. ओके, वर्तुळाची त्रिज्या कोणत्याही बाजूला मोजा ती सारखीच भरते. कशी भरते? सारखीच भरते, है की नाही? आणि वर्तुळाला एकच केंद्रबिंदू असतो. किती असतो? एकच, म्हणजे वनच सेंटर असतं. किती असतो? एकच सेंटर असतं. बट इन केस ऑफ इलिप्स हॅव्हिंग 2 सेंटर्स. किती सेंटर असणार त्याला? 2 सेंटर्स. ओके, एक असेल त्याला म्हणायचं आपण फोकस, 2 असेल त्याला म्हणायचं फोकाई. त्याला काय म्हणायचं? फोकाई. कारण इलिप्सला किती फोकस आहे? 2, म्हणून त्याला काय म्हणणार आपण? फोकाई. ओके, याला नाव देऊ आपण F1, याला नाव देऊ आपण F2, याला नाव देऊ आपण F2. ओके, तर बघा आता हा आपण वापस सर्कल उगाच पुसला मी. हा सर्कल आहे, ही त्रिज्या आहे. हा आपण ए बिंदू धरू, याला आपण नाव देऊ O, है की नाही? हा आपण बी बिंदू धरू, याला नाव देऊ आपण, याला बी नाव दिलं. इथून आपण मोजली त्रिज्या. इथं आपण सी बिंदू घेऊ, इथून आपण त्रिज्या मोजू. बघा आता ही त्रिज्या काय बनणार आहे? AO. जर ही 50 असेल तर ही पण किती असणार आहे? 50. AO इज इक्वल टू BO. जर ही दोन्ही 50 असेल तर हे पण किती असणार आहे? 50, है की नाही? CO.
लंब वर्तुळाची इलिप्सची त्रिज्या कशी मोजतात बघा. याच्यावर आपण पॉईंट घेतला ए, इथून इथपर्यंत एक लाईन मारली, याला नाव दिलं आपण F2 आणि याला नाव आपण F, याला ए पॉइंट, इथून इकडं. ओके, AF2 प्लस AF1 हा ए बिंदूसाठी प्लस आहे का, इज इक्वल टू, सॉरी, इज इक्वल टू, इथं मी बी बिंदू घेतला, काय घेतला, बी बिंदू, इथून इकडे एक त्रिज्या, इथून इकडे एक त्रिज्या, बी बिंदू, BF2 इज प्लस BF1, इथे मी सी बिंदू घेतला, इथून इथे एक लाईन, इथून इथे एक लाईन, CF2 प्लस CF1. ओके, या प्रकारे आपण इलिप्सची म्हणजे लंबवर्तुळाची त्रिज्या मोजत असतो. ओके, आता जो सायंटिस्ट होता आपला योहानस केपलर, त्यांनी जे ऑब्झर्वेशन केले होते उघड्या डोळ्यांनी, त्याच्यानुसार बघा, त्याच्यानुसार काय की आपला जो ग्रह आहे, ओके, आपला जो ग्रह आहे, आपल्याला माहिती आहे की सूर्य काय आहे, सेंटरला आहे, आणि त्याच्या भोवती सर्व ग्रह काय करतात, रिव्हॉल्व करतात, फिरत असतात, बरोबर आहे की नाही. पण केपलरनं काय सांगितलं की सूर्य जरी सेंटरला असला तर जे ग्रह त्याच्या भोवती फिरतात ते सर्कुलाकार कक्षेत फिरतात का, नाही, ते सर्कुलाकार म्हणजे वर्तुळाकार कक्षेमध्ये इन अ सर्क्युलर पाथ दे डोंट फॉलो, दे फॉलोज इलिप्टिकल पाथ. कोणची पाथ फॉलो करतात ते, इलिप्टिकल म्हणजे काय, लंब वर्तुळ. तर सूर्य हा सेंटरला नसून थोडासा असा बाजूला सरकलेला आहे, म्हणजेच हा काय, या फोकसवर, ज्याला आपण नाव देऊ F2, ओके, या इथं आहे. आणि त्याच्या म्हणण्यानुसार सूर्य इथं आहे, ग्रह हे वर्तुळाकार फिरतात का, नाही, ग्रह कसे फिरतात, लंब वर्तुळाकार, कसे फिरतात, लंब वर्तुळाकार. ओके, द ऑर्बिट, ऑर्बिट म्हणजे काय, फर्स्ट केपलर्स फर्स्ट लॉ, ओके, द ऑर्बिट ऑफ an planet is an elliptical and sun is at one foci. हा त्याचा पहिला लॉ त्यांनी सांगितला की ग्रह जेवढे काही फिरतात हे सर्क्युलर पाथ फॉलो करत नाही, ते कोणची पाथ फॉलो करतात, इलिप्टिकल. आणि सन कुठे, त्यांच्या सेंटरला आहे का, नाही, वन इज ऍट फोकाई, इलिप्सचा जो फोकाई असणार आहे त्या ठिकाणी तो तशा प्रकारे आहे, तो तसा नाही. दुसरा बघा, दुसरा काय सांगितलं बघा, हा जो ए पॉइंट आहे याला आपण अर्थ कन्सिडर करू, याला काय कन्सिडर करायची, अर्थ, ओके. आणि हा F2 काय आहे, सन, हा काय आहे, सन. दोघाला जोडणारी एक रेषा आपण अशी ड्रॉ करू, ओके, दोघाला जोडणारी काय करू, रेषा आपण ड्रॉ करू. याला इथं आपण टाइम कन्सिडर करू की आज 1 मे आहे, 1 जानेवारी कन्सिडर करू, काय 1 जानेवारी. 30 दिवसामध्ये पृथ्वी इथून आपली इथं आली, कुठं आली, इथून इथं आली, इथून आपण वापस एक लाईन जॉईन करू सनला, बरोबर आहे की नाही. म्हणजे पृथ्वी इथून एका महिन्यात 30 दिवसामध्ये कुठं आली, इथपर्यंत. म्हणजे पृथ्वीना इतका एरिया कव्हर केलेला आपल्याला दिसतोय ना, व्हेरी गुड. वापस थोड्या दिवसानंतर पृथ्वी इथं आली, एप्रिल महिन्यात चालू झाला, ओके, इथून आपण एक लाईन ड्रॉ केली, त्याला आपण बी पॉइंट नाव देऊ, ओके, बी ने, ओके. हा, ह्या बी पॉइंट वरून पृथ्वी 30 दिवसानंतर वापस इथं आली, इथून वापस आपण लाईन ड्रॉ केली सनपर्यंत, इथं पृथ्वीने एवढा एरिया कव्हर केला 30 दिवसामध्ये. किती दिवसामध्ये, 30 दिवसामध्ये. वापस ऑगस्ट मध्ये पृथ्वी इथं आली, इथून आपण एक लाईन ड्रॉ केली सनपर्यंत. 30 दिवसानंतर पृथ्वी सरकत इकडे आली, ओके, इथून आपण एक लाईन ड्रॉ केली, इतका एरिया इथं आपल्याला कव्हर झालेला दिसतोय. तिन्ही एरियाचं निरीक्षण करा, काय करा, ऑब्झर्वेशन करा तिन्ही एरियाचं. ऑब्झर्वेशन केल्यानंतर काय करा तुम्हाला की हा एरिया आणि हा एरिया कसा आहे, सारखा आहे, कसा आहे, सारखा. म्हणजे काय बघा, द लाईन जॉईनिंग सन अँड अर्थ, लाईन जॉईनिंग म्हणजे काय, सन आणि अर्थ
एन ला जोडणारी रेषा. द लाईन जॉईनिंग द सन अँड अर्थ स्वीप्स. स्वीप्सचा अर्थ होतो कव्हर करणे. स्वीप्सचा अर्थ काय होतो? कव्हर करणे. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. बघा याचा अर्थ काय आला? इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे काय? इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे सारखा टाइम. त्याला काय म्हणतो आपण? सारखा टाइम. इथं पण 30 दिवस मोजले आपण, इथं पण 30 दिवस मोजले आणि इथं पण 30 दिवस. सारखाच टाइमामध्ये यांनी जो एरिया कव्हर केला तो कसा आहे? सारखा आहे. तो कसा आहे? सारखा. हा आपल्याला सेकंड लॉ द्यायला त्यांनी काय? द लाईन जॉईनिंग सन अँड अर्थ स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. थर्ड बघा. थर्ड काय आता? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ revolution around the sun is directly proportional to cube of mean distance between them. देम म्हणजे कोण? बिटवीन देम म्हणजे सन आणि अर्थ. ओके. बघा काय म्हणता येते की स्क्वेअर म्हणजे काय? वर्ग. स्क्वेअर म्हणजे काय? वर्ग. स्क्वेअर म्हणजे काय? वर्ग. ओके. स्क्वेअर पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन. पिरियड ऑफ रिव्होल्युशन म्हणजे काय? टाइम. पिरियड ऑफ रिव्होल्युशन म्हणजे काय? टाइम. एक चक्कर मारण्यासाठी लागणारा टाइम. पिरियड ऑफ रिव्होल्युशन. एका रिव्होल्युशन म्हणजे काय? एक चक्कर मारण्यासाठी लागलेला पिरियड म्हणजेच काय? टाइम. त्याचा स्क्वेअर. त्याचा काय? स्क्वेअर म्हणजे टीचा स्क्वेअर. टीचा स्क्वेअर हा काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाला? बघा. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन देम. क्यूब म्हणजे काय? 3. क्यूब म्हणजे काय? क्यूब. मेन डिस्टन्स बिटवीन देम. आता मेन डिस्टन्स म्हणजे काय? इकडे बघा. ज्यावेळेस सर्कल असणार आहे त्यावेळेस रेडियस कशी असणार आहे? सगळ्या साईडला कशी असणार आहे? सारखी. पण इलिप्टिकल पाथ मधली इथली रेडियस काय आहे? वेगळी. इथली रेडियस काय आहे? वेगळी. इथली वेगळी आहे, इथली वेगळी आहे, इथली वेगळी. इकडे जाताना वाटत चालली बघा. दिसते का? रेडियस सारखी आहे का? नाही. मग आपल्याला जर रेडियस मोजायची तर रेडियस आपल्याला कोणची मोज नाही आता? मीन म्हणजे काय? ऍव्हरेज. मध्य. यांची सगळ्याची आपण जरी आपण 365 दिवसाला वेगवेगळ्या रेडियस मोजली त्याचा आपण एक ऍव्हरेज घेऊ. ऍव्हरेज रेडियस जे काय असणार आहे तिच्या घनाला काय असतो? हा टाइम काय असतो? समानुपाती. काय असतो तो? समानुपाती. याला म्हणतात केप्लर्स थर्ड लॉ. याला काय म्हणतात आपण? केप्लर्स थर्ड लॉ. टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. के इज नथिंग बट द कॉन्स्टंट. त्याला काय म्हणतो आपण? कॉन्स्टंट. ओके. अशा प्रकारे न्यूटनचे 3 लॉ आहे तुम्हाला जे की केप्लर्सना उघड्या डोळ्याने निरीक्षण करून आपल्याला दिलेले होते. ओके. थँक्यू.